नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईच्या महापौर पदावरून सेना भाजपच्या युतीमधला जो तणाव आहे त्याच्या अवतीभोवती, आणि ही जी युती आहे ती पुन्हा एकदा पणाला लावलेली आहे. आणि पणाला लावलेल्या युतीच्या संदर्भात पहिल्यांदा पाहूयात एक रिपोर्ट. जसं काही नवसाचं पोर व्हावं तसं हे सरकार आलेलं सरकार, मी एवढा कपाळ करंट नाही ते उधळून द्यायला, एवढा काय कपाळ करंट नाही. सरकार पाडण्या इतका मी करंटा नाहीये हे उद्धव ठाकरेंचं विधान खरं तर शिवसेना सत्तेत सामील झाल्यानंतरच आहे. हेच विधान पुन्हा आठवण्यामागचं कारण एवढंच आहे की तेच उद्धव ठाकरे आता केवळ मुंबईच्या महापौर पदावरून युती तोडायला निघालेत नव्हे, त्यांनी ती तोडल्याच जमाय. तुम्हीच बघा मुंबईत युती करण्याच्या गडकरींच्या विनंतीवर ते कसा जय महाराष्ट्र करतात. ते नितीन गडकरी म्हणाले की भाजपच्या नेत्यांनी आणि शिवसेनेचे सामंजस्य आहेत, एकत्र येऊ शकतात. जय महाराष्ट्र. मुंबईत भाजपला सोबत घेण्यात शिवसेना फारशी उत्सुक नसल्यानं भाजपनेही उर्वरित महाराष्ट्रात काहीशी तशीच ताठर भूमिका घेतली आहे. मुंबईत पुन्हा युती होणार नसेल तर राज्यातही कुठेच नाही अशी भूमिकाच भाजपने जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची हीच ताठर भूमिका कायम राहिली तर राज्यातलं फडणवीस सरकार नक्कीच डळमळीत होऊ शकतं. आणि काँग्रेस राष्ट्रवादीलाही नेमकं तेच हवंय. स्वतः गडकरींनीच हा आरोप केलाय. कांग्रेस की नीति है कि वो सरकार को गिराना चाहती है, और इसलिए कांग्रेस ये भी कहने के लिए तैयार है कि हम लोग शिवसेना को बाहर से सपोर्ट करेंगे या एब्सेंट रहेंगे, या एक बार अगर ये अलायंस टूट गई, सरकार टूट गई, तो फिर चुनाव होगा तो उसमें कांग्रेस एनसीपी जीत के आएगी, ऐसा उनको लगता है. उद्धव ठाकरेंनी समजा भाजप विरोधी पक्षांची मोड बांधून फडणवीस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण केलं जाऊ शकतं. पण एवढं करूनही समजा फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर राज्यासमोर दोनच पर्याय उरतात, आणि ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात नव्यानं सरकार स्थापन करणं. पण या अनैसर्गिक युतीचा सेनेला नैतिकदृष्ट्या फायदा कमी, तोटा जास्त होऊ शकतो. म्हणूनच मग शेवटचा पर्याय हा मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाणं. पण ते राज्याला परवडणारा आहे का हा प्रश्नच आहे. आणि भाजपकडूनही याच मुद्द्याचं भांडवल केलं जाऊन सेनेविरोधात रान उठवलं जाऊ शकतं. एकूणात काय तर मुंबईत भाजपला सत्ताबाहेर ठेवण्याच्या नादात स्वतः उद्धव ठाकरे पुढे जाऊन एका नव्या राजकीय चक्रव्यूहात अडकले तर आश्चर्य वाटायला नको. बघूयात काय होतं ते. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. काही प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्या प्रश्नाच्या अवतीभोवती आणखीन काही उपप्रश्न सुद्धा आहेत, पण चर्चा त्याच्या संदर्भात आपण करणार आहोत. आपल्या या संदर्भामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो उपस्थित केलेला आहे तो म्हणजे सेना भाजपातली वाढती दरी फडणवीस सरकार पडण्यास कारणीभूत ठरेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे भाजप विरोधी इतर पक्षांची मोड बांधून देवेंद्र सरकारला आव्हान देतील का, हा सुद्धा एक त्यातला प्रश्न आहे. आणि युती तुटली तर त्याचा फायदा कुणाला होईल, सेनेला की भाजपला, या सगळ्या प्रश्नांच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थात आपल्यासोबत भारतकुमार राऊत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. आपल्यासोबत संदीप आचार्य आहेत, सहाय्यक संपादक लोकसत्ताचे. आपल्यासोबत संदीप प्रधान आहेत, वरिष्ठ सहाय्यक संपादक दैनिक लोकमतचे. आणि आपल्यासोबत मुकुंद संगोराम आहेत, जे निवासी संपादक आहेत पुणे लोकसत्ताचे. अर्थात या सगळ्या मान्यवरांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न भारतकुमार राऊत आपल्याला विचारायचा आहे की जी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये, या सगळ्या परिस्थितीत, राजकीय परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेमुळे एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीला काही दिवस उरलेले आहेत आणि या दिवसांच्या अवतीभोवती येणाऱ्या काळातली ही सगळी चर्चा आहे. नेमकं काय घडेल असं वाटतंय? जी मनस्थिती आता उद्धव ठाकरे यांची दिसते, किमान त्यांच्या बोलण्यावरनं, ती मनस्थिती आपण खरी मानायची का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासमोर दुसरा कुठला पर्यायच भाजपनं ठेवला नाहीये, त्यामुळे त्यांना ही भूमिका घेते, अशी परिस्थिती आहे का? खरं म्हणजे नक्की काय होणार हे सांगायला मगाशी मी जसं सांगत होतो तसं एक तर ज्योतिषी हवा किंवा वेडा हवा, या दोन्हीपैकी मी नसल्यामुळे नक्की काय होणार हे सांगू शकत नाही. परंतु विनोदाचा भाग सोडून द्या, परिस्थिती अशी आहे की आज उद्धव ठाकरे हे खरोखरच काय मगाशी तुम्ही सांगितल्यामुळे चक्रव्यूहात अडकलेत की काय, अशी परिस्थिती आहे. कारण त्यांनी आधीच जाहीर करून टाकलं होतं की मी कोणाबरोबर युती करणार नाही, आणि त्याच्यामुळे त्यांचे BJP बरोबरचे तरी युतीचे पर्याय हे संपुष्टात आले आहेत. त्यानंतर BJPने 2-3 वेळा सांगितलं त्यांना की आम्ही बसायला तयार आहोत, परंतु त्याला ते तयार दिसत नाही आहेत. ह्याचं कारण कदाचित महापौर पद हे असणार. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी काँग्रेसकडे काही म्हणे हे पाठवले
असं म्हटलं जात होतं, फिलर्स पाठवले, परंतु त्यांनी त्याचा नकार दिलेला आहे. काँग्रेसवाले सुद्धा म्हणतात की जर का तुम्हाला आमच्याबरोबर काही करायचं असेलच त्याबद्दलचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही सरकारमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. हा काँग्रेसने एक मोठा पेच त्यांच्यापुढे टाकलेला आहे की तुम्ही आधी सरकारातून बाहेर पडा आणि मग आम्ही इथे तुम्हाला पाठिंबा देण्याचा विचार करू. आता या परिस्थितीमध्ये दिसतंय असं की शिवसेना आणि भाजप हे दोघं परस्परांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर का शिवसेना जर का सत्ताधारी पक्ष बनणार असेल तर भाजपा हा मुख्य विरोधी पक्ष होणार आहे. आणि तसं जर झालं तर त्यांना राज्यामधून बाहेर पडावं लागेल, राज्य सरकारमधून आपले आमदार आपले मंत्री मागे बोलवावे लागतील. आणि त्या स्थितीमध्ये शिवसेना म्हणजे इथे शिवसेना सत्ताधारी पक्ष आणि भाजप मुख्य विरोधी पक्ष, विधानसभेमध्ये भाजप हा सत्ताधारी पक्ष आणि शिवसेना हा मुख्य विरोधी पक्ष बनणार आहे. याच्यामुळे समजा शिवसेनेने जर का अविश्वास ठराव आणला तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने हे सरकार पाडण्यासाठी खटपट करावं लागेल. ते शक्य आहे का? मी थोडं गणिताच्या भाषेत सांगतो, हे शक्य आहे का याचं हे सुद्धा कठीण दिसतं. याचं कारण भाजपाकडे स्वतःचे सुमारे 123 आहेत. त्याखेरीज त्यांनी आणखीन जी काही जुळवाजुळव केले त्यामुळे मला असं सांगण्यात आलं की त्यांची एकंदर संख्या ही 139 पर्यंत जाते. म्हणजे शेवटी जेमतेम 7-8 जागांचा प्रश्न आहे आणि 7-8 जागांचा प्रश्न सोडवण्या इतकं मला वाटतं सरकार समर्थ असेल. मात्र इकडची सत्ता गेली आणि तिथेही जर का तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं सरकार पाडता आलं नाही तर शिवसेनेची स्थिती ही खरोखरच चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी होण्याची नक्की. अर्थात अभिमन्यू सारखी परिस्थिती होईल का शिवसेनेची या अवतीभोवती पुन्हा एकदा मुकुंद संगोराम, आत्ताची जी परिस्थिती निर्माण झाली खास करून देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे महाराष्ट्राचे मोदी या पद्धतीनं एक झंझावात निर्माण केला. एक हाती वेगवेगळ्या सभा घेतल्या आणि त्या सभांमधून दाखवून दिलं की भाजपची आज ताकद काय आहे. महाराष्ट्रभरामध्ये आज नंबर 1 पक्ष भाजप आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता शिवसेनेनी जो भाजप बरोबर पंगा घेतलेला आहे, तुम्हाला असं वाटतं का की याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं नुकसान होईल की शिवसेनेची आत्ताची जी भूमिका आहे ती योग्य भूमिका आहे असं तुम्हाला वाटतं? एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे हे मुंबई महापालिकेतलं जे भाजप आणि शिवसेना यांच्यातलं भांडण आहे ते राज्यातल्या सत्तेवर परिणाम करेल अशी चर्चा मुळात शिवसेनेनंच आधी सुरू केली होती. शिवसेनेनं सरकारला नोटीस दिली आणि हे सरकार नोटीस पिरियडवर आहे असं सांगितलं. तेव्हा शिवसेनेला मुंबई महापालिकेत आपली सत्ता स्वबळावर निवडून 100% मिळेल असा संपूर्ण विश्वास होता. निकालानंतरही हा विश्वास कसा काय टिकून राहतो असा प्रश्न कोणालाही पडणं शक्य आहे. पण संपूर्ण राज्याच्या निवडणुकांमधल्या 10ही महानगरपालिकांमधल्या एकूण नगरसेवकांपैकी फक्त भाजपकडे 629 नगरसेवक आहेत आणि उरलेल्या सर्व पक्षांच्या सर्व नगरसेवकांची बेरीज 632 का 634 आहे. याचा अर्थ उरलेल्या सगळ्या पक्षांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. उद्या समजा मध्यावधी निवडणुका झाल्या तर ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकांपर्यंत संपूर्ण राज्यात भाजपनं किती मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आहे याचा विचार अक्षरशः दुबळ्या झालेल्या काँग्रेसला आणि त्याच्या खालोखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला करण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. नक्की. या बरोबर नातीचे महत्वाचे आकडे तुम्ही आता बोलून दाखवलेत. या आकड्यांच्या पार्श्वभूमीवरती संदीप प्रधान, एकूण आत्ताची ही जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये जोपर्यंत महापौर पदाची निवडणूक होत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही, पण यामध्ये बऱ्याचदा काही चर्चा ज्या पडद्याआड सुरू आहेत ज्याच्यात असंही म्हटलं जात आहे की जर शिवसेनेला आणि भाजपला एकत्र यायचं झालं तर सगळ्यात मोठा अडसर जो आहे तो मुंबई महापालिकेतली सत्ता, जिथे महापौर कोणाचा असेल आणि जिथे स्थायी समितीवरती अध्यक्ष कोण असेल, आणि हे सगळं होत असताना 2.5 वर्षाची विभागणी होईल का, त्यात पहिली संधी भाजपला मिळेल की शिवसेनेला मिळेल, या सगळ्या तर्कवितर्कांच्या अवतीभोवती नेमकं काय म्हणता येईल तुम्हाला? नाही, हाच मुद्दा आहे की मुंबईचा महापौर कुणाचा बसणार आणि याचा निर्णय किंवा याच्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी अजून काही कालावधी बाकी आहे.
आणि त्यामुळेच आपल्याला जे आता सध्या दिसतंय की म्हणजे आम्ही युती करणार नाही करणार, ह्याच्याबरोबर जाणार त्याच्याबरोबर जाणार, ह्या सगळं काही केलं जात आहे. हे सगळं यासाठीच केलं जात आहे की पत्ते आत्ता ओपन करायचे नाहीत. मला असं वाटतं की मुंबईतला हा जो कौल आहे तो शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊनच इथं महापौर बसवावा असा कौल आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीही केलं तरी ना शिवसेनेचा बसू शकत ना भाजपचा बसू शकत. पण मग प्रश्न कुठे आहे तर तो शिवसेनेचा महापौर बसणार का भाजपचा बसणार याच्यासाठी आहे. आणि मग त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की काही अपेक्षांना भाजपनी सोबत घेतलंय, काही अपक्ष शिवसेनेबरोबर आहेत. शरद पवार यांनी असं स्पष्टपणे संकेत दिलाय की मुंबईत कुठल्याही परिस्थितीत भाजपचा महापौर आम्ही बसू देणार नाही, म्हणजे शिवसेनेचा बसू शकेल असे संकेत ते मानले जात आहेत. मनसे सुद्धा काही भाजपला मदत करेल अशा पद्धतीचं नाही. म्हणजेच अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मनसे अशा जर बहुसंख्य पक्षांना आणि नगरसेवकांना जर शिवसेनेचा बसावा असं वाटत असेल तर मग भाजप आपला महापौर पदावरचा दावा मागे घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देईल. आणि त्या बदल्यात आता जसं तू म्हणाल तसं स्थायी समितीचं अध्यक्षपद, सुधार समितीचं अध्यक्षपद, इथली सदस्यपद याच्या संदर्भातल्या तडजोडी आणि म्हणजे त्याच्याबदली देवाणघेवाण जी आहे ती केली जाऊ शकेल. आणि हा प्रश्न महापौर पदाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी सुटेल आणि शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्षच इथं महापौर बसवतील. त्यावेळी आपल्याला काँग्रेसनी त्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला दिसेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे सारखे पक्ष जे आहेत ते तटस्थ राहिलेले दिसतील आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचा महापौर बसवायला मदत केलेली आपल्याला चित्र नक्की दिसेल असा मला विश्वास वाटतो. याचं एक थोडंसं एक उदाहरण असं किंवा ह्याची एक रंगीत तालीम अशी की आज कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये परिवहन समितीच्या सदस्यांची निवड होती. तिथं भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेने आपल्याकडची अतिरिक्त 4 मतं दिली आणि मनसेचा उमेदवार पराभूत होत असताना सुद्धा शिवसेनेने आपल्याकडची 2-4 मतं त्यांना सुद्धा दिली. तर हे कशाचं द्योतक आहे? हॅलो, हे कशाचं द्योतक आहे? तर हे याचंच द्योतक आहे की मुंबईमध्ये कुठेतरी मनसे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिवसेनेचा महापौर बसवायला मदत करते. म्हणून कल्याण डोंबिवलीत त्यांचा उमेदवार पराभूत होत असताना सुद्धा शिवसेनेने त्यांना आपल्याकडची अतिरिक्त मतं दिली. भाजपच्या तिसरा उमेदवार त्यांच्या सदस्य संख्येच्या आधारावर येऊ शकत नव्हता तर त्याला निवडून येण्यासाठी मतं दिली आणि त्यामुळे शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 3 असे 6 सदस्य आज परिवहन समितीवर निवडले गेले. ही मला असं वाटतं की मुंबई महापालिकेची एक रंगीत तालीम कल्याण डोंबिवली महापालिकेत घडली. म्हणजे जो कल्याण डोंबिवली पॅटर्न म्हणतोय तर तिथंच ते आज सगळं घडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की याचीच पुनरावृत्ती मुंबईत आपल्याला पाहायला मिळेल. नक्की. या बरोबरनं पुन्हा संदीप आचार्य, कल्याण डोंबिवली पॅटर्नच्या बद्दलचा आता उल्लेख झाला. जसं मुकुंद संगोराम सुद्धा म्हणाले की भाजपची ताकद ही निसंशयपणे वाढलेली आहे आणि जर उद्या अशा प्रकारे शिवसेनेने निर्णय घेतला सरकार पाडण्याचा तर जेव्हा निवडणुकीला सामोरं जायची वेळ त्याला शिवसेना तितक्या ताकदीने भाजपचाशी लढा देऊ शकणार नाही. काय तुमचं म्हणणं आहे? मुळात आता जो विषय आहे तो मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित आहे. राज्यामध्ये निसंशयपणे तुम्ही जर बघितलं असेल सगळ्या ठिकाणी मगाशी संग्राम सर म्हणाले त्याप्रमाणे भाजपची मतं आणि बाकीच्यांची मतं ह्याच्यामध्ये जवळजवळ दुप्पट अंतर आहे. त्यामुळे मुळामध्ये शिवसेना अशा प्रकारे सरकार वगैरे पाडेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. हा मुद्दा राहणार आहे फक्त मुंबई महानगरपालिकेपुरता. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा महापौरच बसावा, त्याच्यामध्ये वेळ पडली तर भाजपला बाजूला ठेवण्याची तयारी सुद्धा शिवसेनेने केलेली आहे. आता ही गणितं जुळवण्यामध्ये 2-3 आपल्याला पर्यायांचा विचार करावा लागतो. काँग्रेस कोणाला साथ देणार नाही किंवा काँग्रेस वॉकआउट करेल. एक, काँग्रेस आपला महापौर उभा करू शकतो आणि त्याच्याबरोबर समाजवादी पार्टी बाकीचे पक्ष जाऊ शकतात, म्हणजे 46 मतांची एक टोटल त्याच्यामध्ये होऊ शकते, जेणेकरून उर्वरित त्याच्यामध्ये कसं आहे की हात वरती करून बहुमतामध्ये निवडून येणार आहे. आता बहुमतामध्ये या क्षणाला शिवसेनेकडे 89 नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडे या क्षणाला 82 किंवा 83 नगरसेवक आहेत. ह्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे काय भूमिका घेते हा एक महत्त्वाचा भाग राहतो. मनसे माझ्या मते कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला साथ देईल हे संभवत नाही. म्हणजे एक तर ते तटस्थ राहू शकतात, राष्ट्रवादी शेवटच्या क्षणाला
शिवसेनेला सपोर्ट पण करू शकते, काही करू शकतो, कारण पवारांच्या बाबतीमध्ये सर्वच जण जाणतात ते कोणत्याही क्षणी काही करू शकतात. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त प्रश्न येतो तो स्थायी समितीचा कारभार चालवणं, भाजपला विरोधी पक्षात ठेवणं हे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेला पुढचे सत्ता चालवताना परवडणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे कदाचित माझं असं मत आहे की भाजपही 2 पावलं पुढे येईल, कारण पहिल्याच दिवशी भाजपच्या 2 मंत्र्यांनी जाहीर केलं की नाही, हे आता एकत्र यायला पाहिजे, निवडणुकीपुरते असतात. आपण चंद्रकांत पाटलांचं बघितलं, नितीन गडकरींकडनंही तशा प्रकारे स्पष्ट संकेत दिले गेले की दोघांनी एकत्र यायला पाहिजे. याचा अर्थ भाजपही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फार वाद वाढू इच्छित नाहीये. एक 6 तारखेपर्यंत थोडी खिचाताणी होईल ह्याच्यामध्ये, कारण अजूनही शिवसेनेकडे 1-2 जण जर आले तर शिवसेनेची संख्या 90 किंवा 91 पर्यंत जाऊन थांबेल. त्याच्यामध्ये आणखी मनसेने सपोर्ट समजा करायचं ठरवलं, मनसेचा मुळात पाठिंबा आता घ्यायची गरज लागेल की नाही मला डाऊट वाटतं या प्रश्नामध्ये. त्यामुळे अजूनही शिवसेनाही मनसेकडे गेलेली नाही किंवा मनसेने आपली कार्ड ओपन केलेली नाहीये. ह्याचा जर विचार केला तर ही लढाई फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतीच मर्यादित राहणार आहे. ह्याचा राज्यामध्ये सरकार पाडणं न पाडणं याच्याशी काहीही संबंध राहणार नाही. हा, भाजपने जर हा प्रेस्टिज करण्याचा प्रश्न केला तरच भविष्यामध्ये याच्यातनं कटुता वाढत जाईल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती, त्यातल्या निवडणुका आणि त्यातल्या मारामाऱ्या ह्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये काय होईल तो वेगळा विषय असेल. पण आज यातला जो एक मुद्दा आहे महेश, यातला जो मुद्दा आहे की जसं आता संदीप आचार्य म्हणतात की एवढी कटुता वाढणार नाही. मुळात कटुता किती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. या सगळ्या दोन्ही पक्षांमधली ज्या पद्धतीनं कटुता बघितल्या, वैयक्तिक आरोप प्रत्यारोप बघितलेत, त्याच्या पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी उद्धव ठाकरे एक प्रकारे दार त्यांचं जे आहे ते बंद करून बसलेले अशी भूमिका त्यांची दिसते. कुठल्याही पद्धतीनं त्यांनी आता असे संकेतही दिलेले दिसत नाहीत की भाजपच्या त्यांना हव्या असलेल्या कुठल्या तरी नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी, असे सुद्धा संकेत त्यांच्याकडनं स्पष्ट येताना दिसत नाही आहेत. आणि हे सगळं असताना शेवटचा किल्ला आहे का मुंबई, हा शिवसेनेसाठीचा शेवटचा किल्ला आहे का? आणि तो किल्ला त्यांना कुठल्याही परिस्थितीमधनं ज्याला आपण म्हणतो की जसं क्रिकेटमध्ये मनोवैज्ञानिक असं म्हटलं तर त्या पद्धतीचा हा सगळा एक खेळ चालू आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये. आणि त्या खेळामध्ये येणाऱ्या काळातली काय परिस्थिती नाही, हे 2 पक्ष जे गेली 25 वर्षे एकत्र आहेत, शिवसेना आणि भाजप, त्याच्यामधली जी कटुता आहे ती कटुता गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने वाढताना आणि मध्येच थांबताना आपल्याला दिसते, याच्यात बऱ्याच गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या आकलनाबाहेरच्या आहेत. अनेक जे राजकीय तज्ज्ञ आहेत त्यांना सुद्धा कोड्यात टाकणार आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं की विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने एकला चलोरेचा नारा दिला, त्यांनी स्वतःची वेगळी वाट चोखाळली आणि त्या काळामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जे आरोप प्रत्यारोपाचं नाटक झालं, त्या नाटकानंतर 70 दिवस सत्तेबाहेर राहून उद्धव ठाकरे सत्तेमध्ये सहभागी झाले. त्याचा दुसरा एक छोटा त्या नाटकाचा उत्तरार्ध आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला. तिथे सुद्धा सर्व प्रकारचे इतिहासातले खलनायक नायक आणण्यात आले, पुराणातले दाखले देण्यात आले, सगळे प्राणी वापरण्यात आले दोन्ही पक्षांकडून एकमेकांना उपमा देताना, साप मुंगुसापासून तर माकडापर्यंत सिंहाचे दात मोजले गेले. तर या सगळ्या याच्यामध्ये जो कहर झाला तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे आता हे 2 पक्ष जर एकत्र पुन्हा एकदा आले तर हे सर्वसामान्य लोकांना कुठल्या तोंडाने उत्तर देतील माझ्या समोर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ज्या मतदारांना यांनी एकमेकांविरोधात बोलून झुलवलं, एकमेकांविरोधात बोलून आकृष्ट केलं आणि मतदारांनी हा जो कौल दिलेला आहे हा कौल या दोन्ही पक्षांना समसमान पद्धतीने दिलेला आहे, एकत्र येण्याच्या दृष्टीने दिलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक गोष्ट मंदार होऊ घातलेली आहे ती म्हणजे राज्यामधील ज्या अन्य 9 महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत तिथे ज्या प्रकारे भाजपला काही ठिकाणी शिवसेनेची मदत लागणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये इव्हन जिल्हा परिषदांमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या या अत्यंत महत्वाचा जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला शिवसेनेकडे राहावा अशी जणू काही अलिखित व्यवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा याच्या आधी करून ठेवलेली होती. ती व्यवस्था भाजप पुढे चालू ठेवते काय, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. आणि जर राज्यामध्ये शिवसेनेला महत्वाची पदं नाही आहेत, राज्यामध्ये शिवसेनेला सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलेलं नाहीये, तर शिवसेनेला मुंबई महानगरपालिका सोडावी असा जो शिवसेनेचा आग्रह आहे तो आग्रह आता भाजप नेते किती पद्धतीने मानतात आणि त्यांना ते सहमती दर्शवतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. फक्त मंदार वाईट काय वाटतं
की या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्याचं बजेट एखाद्या प्रदेशापेक्षा मोठं आहे, 36,000 कोटीहून अधिक जिथे अर्थसंकल्प तरतूद केली जाते, तिथे सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न, सर्वसामान्य मुंबईकरांच्या समस्या या विषयावर चर्चा होण्याच्या ऐवजी हे जे काय राजकारणाचं दळण दळलं जात आहे यातून काय हासिल होणार आहे, सर्वसामान्य मुंबईकरांचं जगणं सुलभ होणार की नाही याचा सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतकुमार राऊत, स्थैर्याचा मुद्दा आपण म्हणतो, ज्यावेळेला महेश म्हणतोय की मुळात सामान्य माणसाचे प्रश्न हे अग्रक्रम असले पाहिजेत निवडणुकांच्या नंतरच्या काळामध्ये, त्या सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे बघताना कुठेतरी स्थैर्य सुद्धा हवं, राज्यामध्ये स्थैर्य हवं, निर्णय प्रक्रियेमध्ये स्थैर्य हवं, आणि हे स्थैर्य आता या मानसिकतेमध्ये दिसत नाही. भाजपा आणि शिवसेनेची जी एक प्रकारची उंदरा मांजराची किंवा ऊन सावलीचा जो काही सगळा खेळ चालू आहे तो खेळ संपणार कधी, आणि तो खेळ संपणार नसेल तर मग अशा प्रकारे नाटक त्या दोन्ही पक्षांनी करण्याचं कारण काय? अगदी बरोबर आहे. बघा, आता महाराष्ट्र शासनामध्ये शिवसेना सामील होऊन जवळजवळ 2.25 वर्ष झालेली. या 2.25 वर्षामध्ये एक दिवस आहे, मी अगदी जबाबदारीने सांगतो, एक दिवसही असा गेला नाही की ज्या दिवशी शिवसेनेने भाजपवर आरोप केले नाहीत किंवा भाजपाने शिवसेनेबद्दल काही मत प्रदर्शन केलं नाही, असा एक दिवसही गेला नाही. म्हणजे तिकडे तेव्हा तर कुठला निवडणुकीचा प्रश्न नव्हता, तरी सुद्धा तिकडे त्यांचं तसंच चाललं होतं. जसं पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे जसे हेवेदावे आणि सगळ्यात चाललं होतं तसंच इकडे चाललेलं आहे. आणि जर का मुंबई महापालिकेमध्ये जरी सुद्धा शिवसेना आणि भाजपा एकत्र आले तरी सुद्धा याच्यामध्ये सौहार्द येण्याची शक्यताच नाही, कारण केवळ मतभेद नाहीत तर मनभेद झालेले आहेत, आणि त्यामुळे ते सांधणं निदान नजीकच्या भविष्यकाळामध्ये शक्य नाही. मग होणार आहे ते काय आहे तर ते केवळ एक राजकीय जुळवाजुळव, राजकीय संधिसाधूपणा इतकंच ह्याच्यातून साधलं जाणार आहे. आणि आता ज्या सतत जे म्हणतात ना लोक की लोकांनी कौल दिले, दोघांना समसमान जागा असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन त्यांनी सरकार कारभार चालवावा असा जनतेचा कौल आहे, असा जनतेचा कौल नाही. याचं कारण ज्या पद्धतीने दोघांनी प्रचार केला हा एकत्र येऊन चालवण्यासाठी, कारभार चालवण्यासाठी प्रचार केलेला नाही, तो त्यांनी एकमेकांच्या विरुद्धच प्रचार केले. मग निवडणूक संपल्याबरोबर एकत्र येऊन चालवण्यासाठी हा कौल दिलाय असं दोघांनी बोलणं हे अत्यंत स्वार्थाची गोष्ट आहे आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये नजीकच्या भविष्य काळामध्ये जर का शिवसेना आणि भाजप हे दोन्हीकडे एकत्र राहिले किंवा जिकडे जिकडे एकत्र राहतील तिकडे तिकडे स्थैर्याचा कारभार होण्याची शक्यता मला दिसत नाही. नक्की स्थैर्याचा कारभार होण्याची शक्यता दिसत नाही. मग नेमकं काय झालं पाहिजे, राज्यामध्ये काय घडलं पाहिजे आणि काय घडू शकतं, आणि या घडण्याच्या शक्यतेच्या अवतीभोवती आपण चर्चा करूयात. खास करून मुंबईमध्ये शिवसेनेचं अस्तित्व येणाऱ्या काळातलं, राज्यातलं, आणि ज्या युती किंवा आघाड्या होत जातील येणाऱ्या काळातल्या त्याच्याबद्दल जे तर्क आता उघड उघडपणे मांडले जातात त्या तर्कांना सुद्धा अतर्क असंच म्हणता येईल, असे सगळे तर्क आहेत. त्या तर्कांबद्दल काय, छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय राज्यातल्या राजकीय परिस्थितीविषयी, शिवसेना आणि भाजपमधल्या जे टोकाचे ताणले गेलेले संबंध जे आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती आपले प्रेक्षक काय म्हणतात पाहूयात. बालाजी जाधव म्हणतात, नक्कीच काही पण म्हणा, भाजपला सत्तेचा माज आलाय, फडणवीसांना त्यांच्या यशाचा गर्व आहे. युवराज गराडे म्हणतात, भाजप आणि फडणवीस साहेबांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली आहे. सुधाकर पाटील म्हणतात, सरकार जर पडलं किंवा पाडलं आणि मध्यावधी निवडणूक झाली तर भाजप 100% बहुमतानं निवडून येईल. समीर शेख म्हणतात, लिहून घ्या, भविष्यवाणी महापौर भाजपचा होईल आणि सरकार पडणार नाही. मदन मुकादम म्हणतात, मुख्यमंत्री आणि शेलारांमुळेच तर शिवसेना भाजपमध्ये दरी वाढले. आणि अबिद सय्यद म्हणतात, सेना भाजप सरकारला सत्तेचा उपभोग घेता आला नाही त्यामुळे दरी वाढलेली आहे. या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर संदीप आचार्य पुन्हा जो प्रश्न उपस्थित होतो, सगळा जो पणाला लागलेला आहे प्रश्न तो मुंबई महापालिकेच्या अवतीभोवती जरी असला तरी जर तर राजकारणामध्ये नसतं असं म्हणतात. पण ज्या वेळेला शिवसेनेला राज ठाकरे यांनी एक मदतीचा हात देऊ केला होता, तुम्हाला असं वाटतं का की त्याचा सुद्धा फायदा शिवसेनेला आत्ताच्या या परिस्थितीमध्ये झाला असता? आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवसेना येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक गर्तेत जाईल, अधिकाधिक अडचणीत जाईल, कारण भाजपची आत्ताची राजकीय परिस्थिती. याच्यामध्ये एक मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं राजकारण सुस्पष्ट आहे. सर्व प्रादेशिक पक्षांना संपवून त्यांना एक हाती संपूर्ण नगरपालिका, ग्रामपंचायत ते राज्यामध्ये, देशामध्ये सर्वत्र सत्ता आणायची आहे. केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे, नगरपालिकांमध्ये त्यांनी सत्ता आणलेली आहे आणि त्यांना प्रादेशिक पक्ष मुळामध्येच नको आहे.
मग ते मनसे असो, शिवसेना असो किंवा अन्य कोणी असो, यासाठी प्रत्येक राज्यांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी आज जे प्रश्न येतो की युती आघाडी यांनी यावं न यावं, कौल द्यावा, एकत्र येतील, इतके आरोप प्रत्यारोप केले, परंतु भारतीय जनता पार्टीचं आणि साधन सुचितेचं काहीही संबंध नाही. त्यांना सुखराम चालते, मायावती चालते, समता चालते, ममता चालते, जयललिता चालते. त्यांना एवढंच कशाला उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी त्यांचे 71 खासदार असताना त्यांनी नारायण दत्त तिवारींना घेतलं, तेही त्यांना चालू शकतं. त्यांनी इथे पप्पू कलानीच्या मुलाबरोबर जिथे गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करून भाजप हा पक्ष वाढवला, शरद पवारांवरती आरोप केले, ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी पप्पू कलानीबरोबर युती केली आणि त्यांनाही लोकांनी साथ दिली. त्यामुळे प्रश्न लोकांचाही येतो याच्यामध्ये. आज प्रश्न कुठे येतोय तो मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये संख्याबळावरती कोण येईल हाच फक्त प्रश्न आहे. ह्याच्यातला राज्यामध्ये सत्ता जाईल असं एकूण चित्र आता दिसत नाही आणि अशा प्रकारे अस्थिर करावं अशी इच्छा स्वतः भाजपची नसावी असं माझं मत आहे या क्षणाला. नाही पण नाही, मला वाटतं भारत कुमार आणि महेश तुम्हाला बोलायचं आहे, पण याच्या आधी तुमच्याकडे येण्याच्या अगोदर मुकुंद संगोराम आपल्याला प्रश्न विचारायचा की एकूण भाजपची भूमिका जे आता आहे म्हणजे ती प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं आणि बरोबरीचे जे सगळे सदस्य आहेत एनडीए मध्ये एकेकाळच्या जे सदस्य होते, सहयोगी पक्ष होते, त्या पक्षांना सुद्धा त्या अर्थाने भाजपनं जी वागणूक द्यायला पाहिजे सन्मानाची ती दिलेली नाहीये. हे सुद्धा एक नैसर्गिक लक्षण आहे म्हणायचं, कारण भाजपला तो आत्मविश्वास आता आलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये भाजपशिवाय दुसरा कुठला पर्याय राहणार नाहीये देशामध्ये. अगदी खरं आहे, पण भाजप आणि सेना 25 वर्षापूर्वी जेव्हा एकत्र आले तेव्हाची परिस्थिती जर आपल्या सगळ्यांना आठवत असेल, तेव्हा शिवसेना ग्रामीण भागात जोरात फोफावत होती आणि भाजपला शहराच्या बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे भाजपला शिवसेनेची आणि शिवसेनेला भाजपची खरोखरीच गरज होती. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर 95 सालची 5 वर्ष वगळता नंतरच्या काळात भाजपला शिवसेनेची मदत स्वतःचं बळ वाढवण्यासाठी जेवढी म्हणून करून घेता येईल तेवढीच करून घेण्याची गरज होती. 2014च्या निवडणुकीनंतर भाजपला स्वतःच्या ताकदीची इतकी अतिरेकी जाणीव झालेली आहे की सत्तेत सहभागी होण्यापूर्वीपासून ते शिवसेनेचा सत्तेत सहभागी झाल्यानंतरही भाजपनं सातत्यानं शिवसेनेच्या पाठीशी कधीही जाहीरपणे उभं न राहण्याचा निर्णय घेतला. कदाचित याचा राग शिवसेनेला असेलही, पण शिवसेनेनंही लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई वगळता संपूर्ण राज्यात शिवसेनेची अवस्था एका अर्थानं बिकट झालेली आहे. उरलेल्या पक्षांपेक्षा जरी ती बरी असली तरी भाजपच्या तुलनेत शिवसेनेची आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात चौथ्या नंबरवरती शिवसेना आहे. राज्यामध्ये परिस्थिती चौथ्या नंबर, महानगरपालिकांपर्यंत अत्यंत वाईट अशी अवस्था आहे. ही जर परिस्थिती असेल तर भाजपला शिवसेनेची आता गरज राहिलेली नाही, जी 25 वर्षापूर्वी गरज होती. तेव्हा प्रमोद महाजन हे जाहीरपणे पण म्हणायचे की ग्रामीण भागात आम्हाला कोणी विचारत नाही तेव्हा तिथं आम्हाला शिवसेनेची मदत मिळेल. आता भाजपला ग्रामीण भागातही शिवसेनेची गरज राहिलेली नाही. त्यामुळे उद्या समजा निवडणुका झाल्याच, आज मितीला आत्ताच निवडणुका झाल्या तर राज्यात काय चित्र असेल तर राज्यात 100% भाजपला संपूर्ण बहुमत मिळण्याची हमी वाटते आहे. आणि कदाचित ही खात्री त्यांना असेल म्हणून ते शिवसेनेची या पद्धतीचं वर्तन करत असतील. परंतु फक्त मुंबई महानगरपालिकेचाच विषय जर आपण घेतला तर मुंबई महापालिकेचा महापौर आणि राज्याची सत्ता असे काही तागड्यामध्ये 2 पदं घालण्याचे काही कारण आहे असं मला वाटत नाही. संदीप आचार्य म्हणाले ते अगदी खरं आहे की मुंबई महापालिकेचा महापौर हा काही राज्याच्या सत्तेशी संबंधित असण्याचा विषय असायचं कारण नाही. त्यामुळे राज्यात काही उलथापालथ होईल असं होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. महेश, या शक्यतेच्या अवतीभोवती पुन्हा म्हणजे जनता खुळीच आहे असं आपण सगळ्यांनी म्हणायचं का? कारण मुंबईमध्ये एकत्र वेगळ्या भूमिकेतनं यायचं, राज्यात एकत्र वेगळ्या भूमिकेतनं यायचं, इथे आता आवश्यकता नाही म्हणून बरोबर घ्यायचं, आवश्यकता संपली की बरोबर घेणारी जी वस्तू आहे ती टाकून द्यायची, असंच सगळं हे सगळं संधी साधू पद्धतीचं जे राजकारण आहे याच्यामध्ये कुठेतरी अशा वेळेला विरोधक म्हणून, विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेची आत्ताची जर भूमिका अशी असेल की नाही भाजपवर जाता कामा नये, तर त्या भूमिकेचं कसं विश्लेषण करता येईल? कारण प्रादेशिक पक्ष जसं जर का संदीप आचार्य म्हणतात की संपवण्याची जर का भूमिका असेल राष्ट्रीय पक्षाची म्हणून भाजपची, तर त्या वेळेला शिवसेना आता ही विरोधाची भूमिका घेऊन विरोधी पक्ष आणि त्या मानसिकतेत बसण्याच्या
विचाराला आलाय असं आता म्हणता येईल का? 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे संदीप आचार्य जसं म्हणाल की भाजप सगळे प्रादेशिक पक्ष संपवायला निघालाय. भाजप एकीकडे आपल्या बरोबरचे प्रादेशिक पक्ष संपवतोय असा त्यांच्यावर आरोप आहे, तर दुसरीकडे भाजपने या 16व्या लोकसभेच्या आरंभी घोषणा देऊन काँग्रेसमुक्त देश घडवण्याची व्यूहरचना आखली होती आणि ती प्रत्यक्षात त्यांनी करून सुद्धा दाखवली. आता जर दुसरी गोष्ट जर असेल की प्रादेशिक पक्ष सुद्धा भाजप संपवणार असेल, तर मग या देशात काय फक्त एकच भाजपच उभा राहणार आहे का? भारतीय लोकशाही ही अशा पद्धतीने एका पक्षाकडे जाईल अशी चिन्ह मला तरी सध्याच्या काळामध्ये दिसत नाहीयेत. आणि आपण उत्तर प्रदेशच्या निकालांची सगळ्यांनी प्रतीक्षा केली पाहिजे, कारण तिथे जे निकाल येणार आहेत त्या निकालांवर येणाऱ्या भावी राजकारणाची सगळी दिशा ठरणार आहे. भाजपचा वारू जो चौखूर वेगाने सगळीकडे धावताना दिसतोय, त्याला जर लगाम घातली गेली तिथे तर बऱ्यापैकी सगळी समीकरणं बदलतील आणि शिवसेनेसारखे जे काठावर असलेले पक्ष आहेत, जे आता आम्ही रणांगणात उतरावं की न उतरावं या स्थितीमध्ये आहेत, त्यांनी याआधी रणांगणात उतरून बघितलेलं सुद्धा आहे मंदार. कारण आपण सगळ्यांनी बघितलं की विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी तयारी केलेली होती, परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर पक्ष जपायचा असेल तर सत्तेच्या वळचणीला गेल्याशिवाय आपल्याला आमदार सांभाळता येणार नाहीत, खासदार सांभाळता येणार नाहीत. हे शिवसेनेला कळलेलं असल्यामुळे ते सत्तेमध्ये एकत्र राहिले. याच्यामध्ये कुठल्याही तात्विक तडजोड नव्हती, हिंदुत्वाचा अजेंडा नव्हता, सत्ता हाच एकमेव अजेंडा होता आणि तोच अजेंडा आता येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष, जसं मंदार तुम्ही सांगितलं की लोकांना उल्लू बनाविंगचा जो सगळा खेळ चाललेला असतो, 1927 मध्ये विल डुरॅन्डनी जे प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी मध्ये सांगितलेलं होतं की डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाउट लिमिटेशन्स, तेच सगळं आपल्या समोर चाललेलं आहे की दांभिकपणाचा कळस ज्या देशामध्ये ज्या लोकशाही प्रणाली असते परंतु शिक्षणाचा अभाव असतो, लोक अधिक चांगल्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडत नाही, त्या देशात हेच होणार. आजही आपल्याकडे मतदार शहरी भागामध्ये, मुंबईमध्ये जेवढे शहरी भागातले स्वतःला सुशिक्षित बनवणारे मतदार बाहेर आले त्यापेक्षा 15% अधिक आपल्याला ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेसाठी मतदान करायला बाहेर आलेले दिसले. जोपर्यंत मतदार जागा होणार नाही तोपर्यंत हा राजकारण्यांचा खेळ अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. एक राऊत सर, तुमच्याकडे येण्यापूर्वी संदीप प्रधान, जी आकडेवारी बघतोय आपण आता, जी मतांची आकडेवारी समोर आलेली आहे, ज्या मतांच्या आकडेवारीमध्ये असं म्हणायला जागा आहे का की खास करून शिवसेना प्रादेशिक पक्षांचा इथे एक विषय आला म्हणून आपण जर एक ठाकरे बंधू यांच्यामधलं जे आता द्वैत निर्माण झालंय किंवा जो द्वेष निर्माण झालाय तो आपण बाजूला ठेवला तर प्रादेशिक पक्ष म्हणून जी अवस्था आता प्राप्त करावी लागेल, विरोधी पक्षात जर बसावं लागलं शिवसेनेला, तर त्यांना मनसेसारखे जे काही पक्ष आहेत त्यांना बरोबर घेण्याची त्यांची मानसिकता असेल का, किंवा येणाऱ्या काळामध्ये केवळ शिवसेना आपला एकला चलो रे या पद्धतीनं त्यांचा सुद्धा एक वेगळा अजेंडा घेऊन आपापल्या पातळीवरती कामकाज सुरू ठेवेल? नाही, मनसेशी शिवसेनेचा असलेला जो संघर्ष आहे त्याची कारणं ही नुसती राजकीय नाही आहेत, ती कौटुंबिक पण कारणं आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने तो संघर्ष झाला आणि आज ह्या दोन्ही पक्षांना एकत्र यायचं झालं तर ते कसं कठीण आहे. वेळोवेळी अनेक लोकांनी प्रयत्न करून झाले, अनेकांनी विधानं केली, अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले, दोन्ही ठाकरे बंधूंच्या घरावरती लोक गेली, त्यांना विनंती केली, पण तरीसुद्धा ते येण्यामध्ये काही अडचणी आहे. दुसरं असं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असलेले भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आज त्यांच्यामध्ये कुठेतरी आपल्याला स्पर्धा, संघर्ष, वाद सगळं पाहायला मिळत आहे. आणि कुठेतरी भाजप आज हिंदुत्वाच्याच एजेंडावर असलेल्या शिवसेनेला घेऊन पाहतोय. आज मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना आणि मनसे आहे. आज मनसेची अवस्था अत्यंत तोळामासा झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये मनसेला सोबत शिवसेना काही घेईल आणि तिच्यामध्ये प्राण फुंकेल अशी काही स्थिती मला वाटत नाही. आणि मला असं अजिबात वाटत नाही की आता सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची मानसिकता ही काहीतरी सत्तामधून बाहेर कोणी पडेल आणि ते एकमेकाशी संघर्ष करतील अशी दिसत नाही. म्हणजे हे बरोबर आहे की लोकांनी ज्या पराकोटीचा संघर्ष या दोन पक्षांमध्ये पाहिला त्यामुळे लोकांना अत्यंत हास्यास्पद असं वाटणार आहे हेच पक्ष पुन्हा सत्ता वाटून आणि एकमेकाचे आहे. पण दुसरा असा आहे पर्याय की मुंबई महापालिकेमध्ये जर भाजपला पारदर्शकता आणायची असेल त्या कारभारामध्ये तर शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आले
तरच भाजप काही अटी लादून काही गोष्टी कॉमन मिनिमम अजेंडा एक तयार करून तो शिवसेनेला मान्य करायला लावू शकतं. समजा उद्या या सत्तेमध्ये म्हणजे अशी काही सत्ता हे झाली की ज्याच्यामध्ये काँग्रेसनी तटस्थ राहिलं तरच एखादा प्रस्ताव मंजूर होईल, मनसेचा पाठिंबा किंवा मनसेचा तटस्थ राहणं याच्यावरच आहे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीची सत्ता ना शिवसेनेला उपभोगता येईल ना भाजपला अपेक्षित असलेली पारदर्शकता मुंबई महापालिकेच्या कारभारात येईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची कल्पना आहे की जर समजा आपण जे बोललोय आणि आता केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना जर मुंबई महापालिकेत आपल्याला पारदर्शकता आणायची आहे तर मला असं वाटतं त्यांना असं वाटेल की शिवसेनेबरोबरच सत्ता स्थापन करावी. पण हे करताना स्थायी समितीचं अध्यक्षपद आम्हाला अमुक अमुक काळासाठी द्या, स्थायी समितीच्या ठराव मंजूर करताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अशा पद्धतीची काही एक नियमावली, अशा पद्धतीचे काही एक म्हणजे ठराव किंवा एक प्रकारचा कॉमन मिनिमम अजेंडा तयार करूनच मला असं वाटतं हे दोन पक्ष महापौर बसवतील आणि समित्या वाटून घेतील. आणि मला नाही वाटत की मनसे पक्ष आणि ती वाटणी झाली एक वाटणीचं गृहीतक झालं. राऊत सर, तुम्हाला प्रश्न त्यातला हाच विचारायचा आहे की मुळात जर का भाजप जितका अवाढव्य पद्धतीनं वाढलाय, ज्या पद्धतीनं भाजप सुनियोजित आहे किंवा जी वैचारिक बैठक म्हणूया किंवा त्याच्या बरोबरीनं असलेली एकूण यंत्रणा ज्या पद्धतीनं भाजप राबवताना दिसतोय, एक आधुनिक पद्धतीची भाषा त्यांनी त्याचा अवलंब एकूण प्रचार यंत्रणेमध्ये केलेला आहे, ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राबवली ती सुद्धा स्थिमित करणारी आहे सगळ्या लोकांना. अशा प्रकारची झंझावाती दौरे झाले नव्हते. हे सगळं बघितलं तर या सगळ्या अशा प्रकारच्या मोठ्या आव्हानाला तोंड देण्याची क्षमता ज्याला फॅमिली रन पक्ष म्हणता येतील, ठाकरेंचे असतील किंवा पवारांचे असतील, हे पक्ष सांभाळू शकतील का? अशा प्रकारे त्यांच्या आसपास थिंक टँक नाहीये, तर त्यांच्या आसपास पुरेशी यंत्रणा तेवढी नाहीये हे सगळं थोपवण्यासाठी. त्या अर्थाने प्रादेशिक पक्ष म्हणून आता आपल्या महाराष्ट्रातली जागा किंवा स्पेस संपले असं तुम्हाला वाटतंय का? अगदी बरोबर. या प्रश्नाचं मी उत्तर देतोच, परंतु आपल्या परवानगीने मगापासून जो एक जो विषय चालू आहे त्याच्यावर मला बोलायचं तो मी आधी विषय एका मिनिटात संपवतो. तो म्हणजे भाजपला सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचेत असा सर्वदूर आरोप होतोय. मला असं वाटतं की कदाचित त्यांचा तो एक गुप्त अजेंडा असू शकतो की पुढे आपल्याला 100% भाजप आहे त्यांनी म्हटलेलंच होतं, ते महाराष्ट्रापुरतं म्हटलं होतं. पण तो समजा राष्ट्रव्यापी सुद्धा असेल तो त्यांचा पुढचा अजेंडा असेल, तो कधी 19 मध्ये किंवा 1900 नंतर ते गोष्टी येतील. आज तरी त्यांची तशी मानसिकता आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं तुम्हाला सांगतो की आजही ज्या आता ज्या निवडणुका चालू झाल्या, ज्या पंजाबमध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी अकाली दलाबरोबर हे केली, युती केली. तिकडे काही शिवसेनेसारखी युती तोडली नाही त्यांनी. जम्मू काश्मीरमध्ये ते सेकंड फिडर वाजवत आहेत PDP बरोबर. त्यांची ते तेलुगू देसम बरोबर युती आहे, तिकडे सुद्धा ते तसंच करतायत. सोयीनुसार राहिलेली आहे त्यांची भूमिका, भाजपची कायम सोयीनुसार राहिलेली. मला पूर्ण करू दे. तर ह्याचा अर्थ एक शिवसेना हा सोडला प्रादेशिक पक्ष तर बाकी सगळीकडे ते प्रादेशिक पक्षांबरोबर जातात. ते किती काळ जातील हा प्रश्न वेगळा आहे, परंतु भाजपला हे सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचे म्हणून ते शिवसेनेच्या विरुद्ध जात आहेत असं म्हणण्यात अर्थ नाही. शिवसेना हा सिंगल आउट झालेला असा पक्ष आहे आणि त्याच्याबद्दल मी म्हणतोय. आता पुढचा प्रश्न तुमचा जो होता की या संबंध भाजपच्या अशा सुनियोजित अशा प्रचार यंत्रणेला फॅमिली रन जे पार्टी आहेत ह्या पुढे पडू शकतील का? मला असं वाटतं की आत्ता जी शिवसेनेची काय किंवा मनसेची काय किंवा शरद पवारांची काय राष्ट्रवादीची काय ह्या सगळ्यात तत्कालीन या समस्या आहेत. जसं या निवडणुकांचे वारे संपले की पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये निवडणुका नाहीत, 2019 पर्यंत नंतर आता निवडणुका येणार नाहीत. त्या काळामध्ये या पक्षांना आपली यंत्रणा पुन्हा गॅल्वनाइज करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. कदाचित शिवसेना आणखीन काही चांगले आज जे केवळ उद्धवजींच्या खांद्यावर पडलेलं आहे सगळं, त्याच्याऐवजी त्यांना आणखीन काही करून पुन्हा महाराष्ट्र व्यापता येईल. जो त्यांनी आधी एकटा व्यापला होता, अर्थात त्या काळात बाळासाहेब होते इकडे मुंबई सांभाळायला, परंतु त्यांनी अख्खा महाराष्ट्र व्यापला होता. म्हणजे ते आदित्यनाथ ते बाहेर पाठवून ते तिकडे सांभाळू शकतील किंवा ते स्वतः बाहेर फिरून आदित्यांकडे ते मुंबई देऊ शकतील किंवा शरद पवार सुद्धा त्यांनी आज उभी वाटणी करून टाकली आहे की राज्यामध्ये अजित पवार आणि केंद्रामध्ये सुप्रिया ही अशी जी फॅमिली डिव्हायजन केल्यासारखी अशी जी परिस्थिती केली ती काही वेगळी पद्धतीने करू शकतील, दोघांचं ओव्हरलॅपिंग करू शकतील. असं जर का झालं
तर मला असं वाटतं की स्टील देर इज रूम. कारण शेवटी मला सांगतो की या शतकामध्ये डिव्हायडेड वी स्टँड अशीच परिस्थिती असणार आहे. जितके आपण डिव्हायडेड असू, जितके प्रादेशिक पक्ष जास्त असतील, तितकी आपली लोकशाही ही अधिक मजबूत होणार आहे. माओने एकेकाळी म्हटलं होतं लेट मिलियन फ्लॉवर्स ब्लूम. ही खरोखर अशी 10 लाख फुलं फुलण्याची ही अवस्था आलेली आहे. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्षांनी घाबरण्याचं कारण नाही. मला असं वाटत नाही की भाजपला ताबडतोब सगळे प्रादेशिक पक्ष नष्ट करून टाकायचे आहेत असं मलाही वाटत नाही. त्याचंही त्यांचं चालणार नाही आणि त्यामुळे इतकं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि शिवसेना काय, राष्ट्रवादी काय किंवा अन्य जे फॅमिली रन पक्ष आहेत, उदाहरणार्थ अकाली दल आहे पंजाबमध्ये, ते सुद्धा त्यांच्या पक्ष म्हणजे प्रकाश सिंग बादल, त्यांची हरमीत सिंग कौर यांच्या पलीकडे बघायलाच तयार नाहीत. हे पक्ष सुद्धा कदाचित आपली थोडी यंत्रणा बदलून आपलं चांगलं काम. संदीप आचार्य तुम्हाला त्याच्यावर टिप्पणी करायची. याच्यामध्ये एक मुख्य बघितलं आपण तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, जो भाजपला विजय मिळालाय जागोजागी अगदी प्रत्येक टप्प्यामध्ये, तर तो काँग्रेसमुक्त भाजप असं नाहीये, तर काँग्रेसयुक्त भाजप अशा याच्यातनं मिळालेलं आहे. तुम्ही पिंपरी चिंचवड घ्या, कुठेही घ्या, महाराष्ट्रामध्ये जागोजागी घ्या, त्यांचे जेवढे म्हणून निवडून आलेले नेते पुण्यामध्ये जे काही यश मिळाले त्याच्यामध्ये अगदी तुम्ही एक एक सगळीजण नावं काढायला गेला तर तुम्हाला दिसून येईल की काँग्रेस दुपारी राष्ट्रवादीमध्ये असलेली, सकाळी राष्ट्रवादीमध्ये असलेली महिला संध्याकाळी भाजपमध्ये त्यांनी तिकीट घेते. आज त्याची नाराजी आज दिसणार नाही. हे चित्र पुढच्या कालावधीमध्ये दुसरे पक्ष पण करतात, पण याच्यामध्ये आपल्या चांगल्या उमेदवारांना राखू शकले नाहीत. हा सुद्धा मुद्दा आहे. हा सुद्धा मुद्दा आहे. नक्की याच्यातनं जे पुढच्या कालावधीमध्ये जी अनरेस्ट निर्माण होईल आणि त्याच्यातनं जो वादविवाद निर्माण होईल त्या सगळ्या याच्यामध्ये शिवसेना असतील, ही जी गॅप ही 2 वर्षामध्ये ओसरेल असं तुम्हाला वाटतंय? असं होऊ शकतं. थोडक्यात संदीप थोडक्यात अगदी 30 सेकंदात तुम्ही काय म्हणाल की भरती जी भाजपकडे आलेली ती ओसरेल असं या परिस्थितीत आता तुम्हाला वाटतं? उद्या जर मध्यावधी झाल्या तर ती भरती वाढेल की ओटी येईल? काय वाटतंय तुम्हाला? मध्यावधी निवडणुका झाल्या तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की चित्र हे निश्चितच भाजपला अनुकूल अशाच पद्धतीचं असेल. कारण जे आपल्याला अनेक मुद्दे चर्चेत येतील असं वाटलं होतं या निवडणुकीमध्ये, म्हणजे अगदी नोटाबंदीचा विषय होता तो, असं वाटलं होतं की जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कदाचित तो मुद्दा नोटाबंदी संपला, नोटाबंदी मुद्दा संपला, विशेषतः शेतकरी असतील आणि गोरगरीब शेतमजूर अशा यांना सुद्धा जो काही फटका बसला, जिल्हा बँकांवर निर्बंध लादल्यामुळे जे काही थोडंसं अनरेस्ट निर्माण झाला, तर असे कुठलेही मुद्दे या निवडणुकीमध्ये आपल्याला जाणवले नाही. ते सगळे मुद्दे हे लोकांनी गैरलागू ठरवलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने एक भाजपला यश मिळालंय. आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की मध्यावधी निवडणुका जर झाल्या तर त्याचा निश्चितच फायदा आता भाजपला मिळेल असंच वातावरण आहे. आणि अन्य पक्षांची अवस्था ही खरोखर म्हणजे अगदी दारुण अशी म्हणावी अशीच काही पक्षांची तर अवस्था आहे. नक्की अगदी थोडक्यात 30 सेकंदात शेवटच्या मिनिटभरामध्ये महेश, असं वाटतंय का की मध्यावधी निवडणुका होतील, झाल्या तर भाजपचीच त्याच्यामध्ये सरशी आहे? शिवसेनेला येणाऱ्या काळामध्ये अतिशय चक्रव्यूहात अडकलेली परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झाल्यामुळे अधिक अडचणींचा सामना करावा लागेल? मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आज नव्हे, दोन वर्षापूर्वी शरद पवार यांनी व्यक्त केलेली होती की मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर मध्यावधी निवडणुका येतील आणि तशी आपण सगळेजण चर्चा करतो. त्यामुळे 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात रिलेव्हंट असणाऱ्या शरद पवारांचा जो शब्द आहे तो न नाकारता जर आपण विचार करायचं ठरवलं तर मध्यावधी निवडणुका येण्याची शक्यता जर आपण गृहीत धरली तर नक्कीच भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये अधिक चांगलं यश मिळेल. आपण नजीकच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत, ग्रामपंचायतीनंतर नगरपालिकांनंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका, ही एकूण जी मिनी विधानसभा जी नुकतीच झालेली आहे, तर सर्व स्तरावर भाजपने अधिक चांगल्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काठावर लोक असतात, जे काठावर नेते असतात, ते या सगळ्या काळामध्ये या सत्तारूढ पक्षाच्या प्रवाहापतीत जे आपण म्हणू शकत पण ते सत्तेकडे येताना आपल्याला दिसतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं यश सगळं कशात असेल तर म्हणणार प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं जे गीत रामायणातलं एक वचन आहे त्याकडून आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणात एका टप्प्यावर आर पाटील हे आजारपणामुळे बाद होताना आपल्याला दिसले आणि दुसऱ्या टप्प्यावर देवेंद्र फडणवीस हा स्वच्छ प्रतिमेचा, शिकलेला आणि सच्चा कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवताना आपण पाहिला. आणि आज अवघ्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी
पूर्ण महाराष्ट्राचं जे अवकाश आहे राजकारणाचं ते अवकाश व्यापलेलं आहे. व्यापलेलं आहे आणि अर्थात- त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडे यश जाणार हे निर्विवाद आहे. नक्की या यशाच्या पार्श्वभूमीवरती जे आव्हान भाजपनं निर्माण केलंय त्या आव्हानामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. एक प्रकारे सगळ्याच पक्षांचं, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल आणि शिवसेना असेल, या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण जर का केला असेल तर कोणी, तर तो भाजपनं केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या अस्तित्वाच्या प्रश्नाच्या अवतीभोवती हे सगळे पक्ष कसे आपली वर्तणूक करतायत त्याच्यावरून राज्यातलं स्थैर्य ठरणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच ते स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.